मित्रांनो, तुम्ही ही इमेज पाहताय, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही जी इमेज आहे ती न्यूजपेपरमध्ये बघितली असेल किंवा न्यूज चॅनल थ्रू तुम्हाला त्याची माहिती मिळाली असेल. तर ह्या इमेजमध्ये एक गरीब ट्रायबल व्यक्ती जो आहे, तर त्याचे बँकेमध्ये पैसे असतात आणि बँकेकडून त्याचेच पैसे काढण्यासाठी त्याला KYC वरती भर दिला जातो. KYC म्हणजे काय असणार आहे? नो युअर कस्टमर. आणि त्याला डॉक्युमेंटची मागणी करण्यात येते. तर त्या बिचाऱ्या व्यक्तीकडे डॉक्युमेंट सफिशियंट नसतात आणि बँकेतील अधिकारी त्याला पैसे देत नाहीत. कारण त्यांचा जो भर असतो तो कशावरती असतो? प्रक्रियेवरती भर असतो. आणि तो जो भर आहे तर त्या प्रक्रियेवरती भर दिल्या कारणाने शेवटी तो गरीब ट्रायबल व्यक्ती बँकेच्या त्रासाला कंटाळतो आणि नो युअर कस्टमरच्या नावाखाली शेवटी तो काय करतो, तर त्याच्या बहिणीचा मृतदेह जो पुरलेला असतो तो उकरतो आणि तोच मृतदेह बँकेत घेऊन येतो. तर इतक्या प्रकारची इनसेन्सिटिव्ह जी घटना आहे ती घटना ओडिसामध्ये त्या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. तर ह्या इमेजमधून तुम्हाला काय कळतं, तर गव्हर्नमेंटचं जे ऑफिसर तिथे काम करतात तर लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी, लॅक ऑफ ह्युमन व्हॅल्यूज, लॅक ऑफ त्यांचं जी कम्पॅशन आहे म्हणजे विकर सेक्शन प्रती असणारी जी सहानुभूती, तर त्याचा अभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि या सर्व कारणामुळं जे काही सिटिझन सेंट्रिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला कुठंतरी हॅम्पर होताना दिसतंय. आता हा जो काही ही जी न्यूज आहे तर त्याचा संदर्भ आपल्याला कुठे मिळतोय अभ्यासाला आपल्या, तर तो आपला जनरल स्टडीज 4 म्हणजे नीतिशास्त्राच्या अभ्यासामध्ये ह्याचा आपल्याला समावेश त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरी इमेज जर आपण पाहिली तर दुसरी इमेज तुम्हाला दिसती एका यंग IAS ऑफिसरची आणि त्या ऑफिसरचं नाव काय आहे? आंगस्टॉर्म पामे. मणिपूर केडरचे हे IAS ऑफिसर आहेत आणि त्यांनी काय केला होता, तर गव्हर्नमेंटकडे एक प्रस्ताव ठेवला होता 100 किलोमीटर रोडचा. आणि त्या रोडमुळे मणिपूर, आसाम आणि नागालँड हे काय करणार होतं, तर कनेक्टेड करणार होतं. आणि हे कनेक्टेड झाल्यामुळं लोकांच्या जे काही दळणवळण आहे किंवा लोकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्यावरती भर पडणार होती. पण गव्हर्नमेंटनी लॅक ऑफ फंडचं कारण देऊन काय केला, तो रोड जो आहे तो नामंजूर केला. आता आर्मस्ट्रॉंग पामेंनी प्रक्रियेवरती जर भर दिला असता आणि तो रोड नामंजूर झाला असता आणि IAS आर्मस्ट्रॉंग पामे यांनी तिथं काम थांबवलं असतं तर त्यांचा स्वतःच्या लाईफवरती कुठला फरक पडला असता का? तर कुठलाच फरक त्या ठिकाणी पडला नसता. पण इथंच न थांबता आर्मस्ट्रॉंग पामे यांनी काय केलं, तर एक क्राऊड फंडिंगची मोहीम चालू केली. क्राऊड फंडिंग, लोकांना ह्या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं आणि लोकांनी काय केलं, तर एक IAS ऑफिसरचा जो काही त्यांनी जो कॉल दिला होता त्याला रिस्पॉन्स केला, त्यातून पैसा जमा झाला, लोकांनी श्रमदान हे केलं आणि या श्रमदानातून आपल्याला काय झालं, तर एक पीपल्स रोड मिळाला. तेव्हा त्याला मिरॅकल रोड असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि यातून काय केलं, तर त्यांनी प्रक्रियेवरती फक्त न थांबता काम कसं पूर्ण करता येईल, लोकांच्या दारामध्ये प्रशासन कसं घेता येईल किंवा लोकसहभागातून आपण एक जनचळवळीतून एक चांगलं काम कसं करू शकतो याच्यावरती त्यांनी काय केला, भर दिला. तर ही दोन जे उदाहरणं आहेत ते तुम्हाला काय दिसून येतात, एक विरोधाभासी उदाहरण त्या ठिकाणी दिसून येतात. आता ह्याचा संदर्भ आपल्याला कुठे आहे, तर ह्याचा संदर्भ आपला UPSCचा किंवा MPSCचा जो आता राज्यसेवेचा पॅटर्न आहे त्याच्या GS4 म्हणजेच काय असणार आहे, नीतिशास्त्राचा जो पेपर आहे तर ह्याचा संदर्भ आपल्याला नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये दिसून येतो. आणि नीतिशास्त्राचा पेपर जर तुम्ही पाहिला तर तो पेपर जो आहे तो आपल्याला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. कारण खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही इथिक्सच्या पेपरमध्ये खूप चांगले जे मार्क्स आहेत ते मिळवू शकता. ते कसे, तर त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी इथं आज हे सेशन घेत आहे. आता इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला मार्कामध्ये खूप जास्त काय दिसून येतं, व्हेरिएशन दिसून येतं, खूप जास्त व्हेरिएशन दिसून येतं. आता इथिक्सचा जो पेपर आहे तर तो पेपरमध्ये काही मुलांना जो मार्क्स आहे ते फक्त किती मिळतात, 87 मार्क्स मिळतात. आणि काही मुलांना जर तुम्ही टॉपरचे जे मार्क बघितले तर ते मार्क किती असतात, 130, 140 आउट ऑफ किती, 250 पैकी मार्क्स असतात. आता हे व्हेरिएशन कशामुळे दिसून येतं, का कमी मार्क्स ज्याला मिळाले तो लॅक ऑफ त्याच्या इथिक्स त्याच्यामध्ये कमी आणि ज्याला जास्त मिळाले त्याचे इथिक्स त्याच्यामध्ये खूप जास्त आहे, असा प्रकार असतो का? तर असा प्रकार मुळीच नाही विद्यार्थी मित्रांनो. तर फरक कुठे आहे, तर फरक कशामध्ये असणार आहे, तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये. फरक कशामध्ये असणार आहे, तुमच्या आन्सर रायटिंग म्हणजेच उत्तर लेखनामध्ये. आता उत्तर लेखन म्हणजे काय, तर हे तुमचं मीडियम ऑफ एक्सप्रेशन असणार आहे. म्हणजे काय, तर तुमचं जे उत्तर लेखन आहे तर ते उत्तर लेखन एक प्रकारची कला असणार आहे. आन्सर रायटिंग इज ॲन आर्ट.
आणि ती आर्ट तुम्हाला काय मिळणार आहे, शिकून त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर तुमचं उत्तर लेखन हे तुम्हाला 70-80 मार्क मिळणार आहे किंवा तुम्हाला 130-140 मार्क्स मिळणार आहे, हे त्या ठिकाणी ठरवणार आहे. आता हे ठरवणार म्हणजे काय करणार, तर नेमकं तुमचं उत्तर लेखन जे आहे ते कसं असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे, टू द पॉईंट असलं पाहिजे. आणि त्याच्याच अनुषंगाने आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिलं जो काही तुमचं हे जे आहे, म्हणजे पहिला जो तुमचा भर असणार आहे तो कशावरती असला पाहिजे, अभ्यासक्रमावरती असला पाहिजे. जेवढा अभ्यासक्रम तुम्हाला चांगल्या रीतीने समजलाय आणि तो चांगल्या रीतीने समजल्यानंतर काय असणार आहे, तुमचा अभ्यास करताना तुम्ही त्या पॉईंट्सवरती भर देणार आहे. आणि त्या पॉईंट्सवरती भर दिला तर तुम्हाला काय आहे, तर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुमचे वाढणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे, तुम्ही हा जर सिलेबस पाहिला आणि त्याच्या अगोदर आयोगाने दिलेली हे जर सिलेबसमध्ये आयोगाने काय मेन्शन केले ते जर तुम्ही पाहिलं तर त्यात बघा की पहिल्यांदाच काय लिहिले आयोगाने, म्हणजे हा अभ्यासक्रम आहेच तो सोडा, तो आपण बघणारच आहे. पण सुरुवातीला आयोगाने काय केले बघा, तर पहिलं काय केलं, एकतर या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे कुठले असणार आहे, तर नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील सामंजस्यपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोऱ्या जाणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित समस्यांसंदर्भात उमेदवाराची काय वृत्ती, दृष्टिकोन तपासण्यासाठीचा प्रश्नांचा समावेश असेल. म्हणजे काय, ह्या सिलेबसचा मुख्य फोकस कशावरती असणार आहे, समाजावरती आहे. म्हणजे काय, तर नीतिशास्त्र हा समाजाशी रिलेटेड असणारा विषय. आता समाजाशी असला रिलेटेड म्हणजे काय, तर समाजामध्ये आता बरेचशा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, समाजामध्ये सामाजिकदृष्ट्या तुम्ही जर पाहिलं तर काय असणार आहे, तर महिलांवरती होणारे अत्याचार, त्यानंतर काय असणार आहे, हुंडाबळी, दावरी, त्यानंतर रायझिंग जे क्राईम्स आहेत ते आहेत. टेक्नॉलॉजी दृष्ट्या जर पाहिलं तर काय असणार आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काय असणार आहेत, नवीन विषय जे आहेत ते आपल्याला सामोरे जायला लागतात. म्हणजे काय, तर प्रायव्हसीचा मुद्दा आता आलेला आहे. टेक्नॉलॉजी आपण जशी वाढवली तसं काय असणार आहे, आपल्या प्रायव्हसीचा विषय आता नव्याने समोर येतोय. दुसरं काय असणार आहे, तर प्रशासनाची दृष्ट्या जर पाहिलं तर करप्शन वाढीस लागते. दुसरं काय असणार आहे, तर पॉलिटिक्समध्ये नेपोटिझम म्हणजे घराणेशाही वाढीस लागलेलं तुम्हाला दिसून येते. आणि ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्या नीतिशास्त्राचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी ठरवतात. म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेस नीतिशास्त्राचा अभ्यास करताय तर फक्त फॅक्ट्सवरती, डेफिनेशनवरती मगअप करून चालणार नाही, तर तुम्हाला त्याचं समाजाशी कसं लिंक करता येईल, तर ते जे लिंकेज तुम्ही जर चांगल्या प्रकारे केलं तर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स काय होणार आहेत, डेफिनेटली वाढवणार आहेत. म्हणजे जर तुम्ही फक्त आर्टिफिशियल उत्तर लिहिली, त्याच्यामध्ये तुमचं इमोशन नाही, भावना नाही, एक्सप्रेशन तुमचं त्या ठिकाणी होत नाहीये, तर तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत तर ते मार्क्स पण कमीच असणार आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही जे काही एक्सप्लेन करताय ते एक्झामिनरला जर पटलं आणि तुम्ही पटवून देण्यात जर यशस्वी झाला तर तुमचे जे मार्क्स आहेत ते काय असणार आहेत, त्या ठिकाणी वाढणार आहेत. म्हणूनच मी काय म्हणतोय, तर कमी मार्क मिळणारे विद्यार्थी आणि जास्त मार्क मिळणारे विद्यार्थी, तर ह्यांच्यामध्ये तफावत कशात असणार आहे, तर तुम्ही एक्सप्रेस कशा प्रकारे करताय, तर एक्झाम्पल थ्रू तुम्ही कसं समजून सोपं करताय, तर त्याच्यातच काय असणार आहे, तुमचे जे मार्क्सचं जो गुपित आहे ते गुपित त्या ठिकाणी दडलेलं आहे. आणि पहिलं म्हणजे काय, तर तुम्हाला सिलेबस हा माहीत असणं आवश्यक आहे. आता सिलेबसमध्ये बरेचसे जे घटक तुम्ही जर पाहिले आणि खालचे जे प्रशासन आहे, प्रशासनातील सभ्यता जे आहे, तर त्याचं जे ओव्हरलॅपिंग आहे ते तुमच्या GS2 मधला जो आपला प्रशासन किंवा गव्हर्नन्स आहे त्याच्यावर आहे. पण तुम्हाला उत्तर लिहिताना त्यामध्ये इथिकल अँगलने तुम्हाला उत्तर लिहायला लागेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज लिहायला लागतील, कुठले कुठले इश्यूज इन्व्हॉल्व आहेत ते लिहायला लागेल, क्वालिटीज लिहायला लागतील, ड्युटीजवरती फोकस तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि तुमचं जे काही उत्तर तुम्ही लिहाल तर त्यामध्ये तुमचं जी काही तळमळ आहे ती प्रशासन सुधारण्यावर तुमची तळमळ त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पहिली जी काही पंचसूत्रीमधलं जे पहिलं सूत्र आहे तर ते कुठलं असणार आहे, तुमचा सिलेबस हा तुम्हाला योग्यरित्या माहीत असलं पाहिजे. आता दुसरी जी काही स्टेप आहे ती कुठली असणार आहे, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे जी काही संकल्पना आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोबिटी म्हणजे सचोटी, त्यानंतर तुमची इंटिग्रिटी, किंवा तुम्हाला जर सिमिलर टर्म जे असतात म्हणजे कुठल्या कुठल्या, तर कंपॅशन, ठीक आहे, सहानुभूती, त्यानंतर हिंपती, सिंपथी किंवा गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, ह्या सारख्या जे काही संकल्पना ज्या आहेत तर ते संकल्पना तुम्हाला काय योग्यरित्या क्लिअर तुमच्या असणं आवश्यक आहे. जर संकल्पनामध्ये जर तुमच्या स्पष्टता नसेल, नेमकं त्या कन्सेप्टमध्ये काय आहे हे जर तुम्हाला कळालं नसेल
तर तुम्ही ते उत्तर जे आहे ते चांगल्या प्रकारे लिहू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड तर ह्याच्यामधला जर फरक समजला नसेल तर तुम्ही काय करू करता येणार नाही, तर तुमचे जे उत्तर आहे ते उत्तर प्रभावी तुमचं नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे ॲप्टिट्यूड, ॲटिट्यूड, त्यानंतर इंटेलिजन्स काय आहे, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे, ठीक आहे, म्हणजे बौद्धांक काय आहे, त्यानंतर भावनिक बौद्धांक काय आहे, तर ह्यासारख्या जे काही संकल्पना ज्या आहेत ते तुमच्या स्पष्ट असणं खूप जास्त आवश्यक आहे. त्यामध्ये काय तुमची क्लॅरिटी तुमच्या थॉटमध्ये असणं तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि संकल्पना जर क्लिअर असेल तर तुम्ही काय करणार आहे, त्या प्रभावीपणे उत्तरामध्ये वाढणार आहे. ठीक आहे, दुसरं काय आहे तर अंडरस्टँड द डिमांड ऑफ क्वेश्चन्स. आता ही जी आहे तर ती काय आपली तिसरी सूत्र जे आहे तर त्या ठिकाणी आहे, जर तुम्ही क्वेश्चनचं जर उत्तर इकडून तिकडून फिरताय आणि मेन मुद्द्याला जर तुम्ही हात घालत नाहीये तर त्यावेळेस तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग डिमांड ऑफ द क्वेश्चन्स, क्वेश्चनमध्ये नेमकं काय विचारलंय तर हे तुम्हाला टू द पॉइंट त्याला हिट करणं. ठीक आहे, म्हणजे बिटिंग अराउंड द बुश न करता टू द पॉइंट क्वेश्चनची जी काही डिमांड आहे, क्वेश्चनमध्ये डिस्कस विचारलंय, क्वेश्चनमध्ये जो फोकस आहे तो इम्प्रूव्हमेंटवरती फोकस आहे की क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला एक्सप्लेनवरती फोकस केलेला आहे. ठीक आहे, आता बऱ्याच वेळा जे काही कोट बेस्ड क्वेश्चन असतात, कोट, ठीक आहे, म्हणजे अवतरण तुम्हाला काय येतात एक्झाममध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक कोट आला कुठला तर नॉलेज इज व्हर्च्यू. नॉलेज इज व्हर्च्यू हा कोणाचा कोट आहे तर सॉक्रेटिस. सॉक्रेटिस विचारवंत आहे, म्हणजेच काय ज्ञान हेच सद्गुण आहे, ज्ञान हेच सद्गुण आहे, हा अशा प्रकारचा तुम्हाला कोट आला. तर ह्या कोटमध्ये नेमकं डिमांड काय क्वेश्चनची. ठीक आहे, म्हणजे नॉलेज इज व्हर्च्यू तर ज्ञान हाच सद्गुण कशा प्रकारे आहे, म्हणजे ह्याचा फोकस काय आहे तुम्हाला काय आहे तर ज्ञान काय आहे, व्हॉट इज नॉलेज तुम्हाला माहित असणं आणि तोच काय आहे एक प्रकारचा सद्गुण आहे. आता इथं सुकरातने काय सांगितलंय तर नॉलेज, ज्ञान, ज्ञान म्हणजे काय तर तुम्हाला कसं करप्शन करायचं ह्याचं नॉलेज हवंय का, म्हणजे ह्याचं नॉलेज असणं एक प्रकारची गोष्ट आहे, कसं करप्शन करायचं, कशा प्रकारे दुर्व्यवहार त्या ठिकाणी करायचा, कायद्यापासून कसं सुटका करायची. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक जनरली बघता म्हणजे रस्त्यावरून जातात तुम्ही काही गाड्या बघता बघा, त्या गाड्यावरती काय असतो नंबर प्लेटवरती चिखल उडलेला असतो. आता हे काय एक प्रकारचं नॉलेज आहे काय तर तुमचं जे काही फोटो जो असणार आहे म्हणजे सिग्नलवरती जो फोटो असतो त्या तुमच्यावरती फाईन पडू नये म्हणून एक प्रकारचं काय असतं तुम्ही केलेली तडजोड किंवा एक जुगाड त्या ठिकाणी असणार आहे, त्यासाठी पण काय लागणार तुम्हाला नॉलेज त्या ठिकाणी लागणार आहे. पैसा कशा प्रकारे गैरमार्गाने जास्त कमवायचा हे एक प्रकारचं नॉलेजच आहे, ते लिहिणं इथं अपेक्षित आहे का तर इथं काय तर नॉलेज, नॉलेज म्हणजे काय तर गुड लाईफ, म्हणजे कशाचं ज्ञान पाहिजे तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठीचं नॉलेज तुम्हाला हवंय. ठीक आहे, चांगलं जीवन म्हणजे काय खूप जास्त सत्ता संपत्ती प्रॉपर्टी असं नसणार आहे, तर चांगलं जीवन म्हणजे काय तुमची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे, म्हणजे काय तर जे काही होनेस्टी इंटिग्रिटी असेल किंवा दुसऱ्याचं कल्याण करायचं असेल तर ह्या सारख्याच नॉलेज तुम्हाला मिळणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि तोच कशा प्रकारचा सद्गुण आहे हे विविध एक्झाम्पलमध्ये देऊन काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे काय तर बाबा आमटेचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, दुसरं काय आहे तर रतन टाटा यांचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, ई श्रीधरन यांचं एक्झाम्पल देऊ शकता, आता आपण बघितलेलं आर्मस्ट्रॉंग पामे यांचं एक्झाम्पल आपण देऊ शकता. म्हणजे काय त्यांना काय कळालंय नॉलेज कळालंय, म्हणजेच काय तर ज्ञान कशाला म्हणतात म्हणजेच काय समाजाची सेवा करणं, त्यात इम्प्रूव्हमेंट करणं आणि ते नॉलेज हाच प्रकारचा काय एक प्रकारचा सद्गुण आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर समाजामध्ये तुम्ही जर बघितलं लार्जली तर दोन प्रकारचे काय असतात, एक गोष्टीमध्ये युद्ध सुरू आहे, म्हणजे कुठलं तर काही ज्या गोष्टी त्या कशा आहेत, काही ज्या गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये तुम्ही जर पाहिलं तर काही गोष्टी कशा आहेत लिमिटेड म्हणजेच काय मर्यादित आणि काही ज्या गोष्टीत कशात अनलिमिटेड म्हणजेच का असं असणार आहे अमर्यादित. ठीक आहे, आता लिमिटेड गोष्टी कुठल्या असणार आहे समाजामध्ये ज्यासाठी तुम्ही कॉम्पिटिशन बघता सत्ता संघर्ष बघता ते कुठले असणार आहेत मनी आणि पॉवर, म्हणजे काय पैसा आणि दुसरं काय असणार आहे सत्ता. तर सध्या काय आहे तर तुम्ही ह्यासाठी संघर्ष बघता. ठीक आहे, आता अनलिमिटेड गोष्टी कुठल्या असणार आहेत त्या असणार आहेत तुमची हॉनेस्टी, त्या असणार इंटिग्रिटी, सोशल वर्क ह्यासारख्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे, आता सध्या जर तुम्ही जर पाहिलं तर तुकाराम मुंडेंचा जो विषय तो चर्चेत आहे. आता त्यांची फूड अँड ड्रगमध्ये त्यांची काय झाली तिथं नेमणूक करण्यात आली,
त्यांच्या अगोदरचे जे ऑफिसर आहेत ते जर आपण पाहिलं, त्यांची कार्यक्षमता जर पाहिली तर ती काय होती, त्यांच्या तुलनेने कमी होती. आता त्यांनी कशावरती फोकस दिला असेल तर लिमिटेड गोष्टीवरती फोकस दिला, करप्शन करून पैसा मिळवणं आणि इग्नोर करणं गोष्टींकडे. पण ज्यावेळेस तुकाराम मुंडे सत्य म्हणजे त्या पोस्टवरती आले, त्यांनी कशावरती फोकस दिला तर लोकांच्या कल्याणावरती फोकस दिला. म्हणजे जे काही दुधामध्ये भेसळ होत होती, वेगवेगळ्या पदार्थामध्ये भेसळ होत होती आणि निकृष्ट दर्जाचे जे काही पदार्थ जे आहेत ते लोकांना मिळत होते, त्यानंतर काय होते, त्यांची आरोग्याची स्थिती खालावत होती. जे काही गरीब लोक आहेत त्यांच्यावरती काय होत होता, जो विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होत होता. त्यानंतर त्यांचं कॉस्ट जो काही सायकल जे आहे तर ती आलीच. म्हणजे काय, आरोग्य खालावलं, तुमचा दवाखान्यात जाणार, तिथं पैसे खर्च होणार, पैसे खर्च केल्यामुळे तुम्हाला लॅक ऑफ अन्न जे आहे ते कमी क्वालिटीचं अन्नावर तुम्ही फोकस करणार, त्यामुळे मलन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम आले. ठीक आहे. म्हणजे काय तर एका चांगल्या क्वालिटीचा जो ऑफिसर आहे, ज्याला कशाचं नॉलेज आहे, प्रशासनात आपण कशासाठी आलोय तर ह्याचं नॉलेज त्याला मिळालंय, तर त्या एका ऑफिसरमुळं किती प्रकारे मोठ्या प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकतो ते आता तुम्हाला तुकाराम मुंडे सरांच्या ज्या एक्झाम्पलवरती कळतं. ठीक आहे. आणि त्याच प्रकारचं जे नॉलेज आहे तोच एक प्रकारचा व्हर्च्यू जे आहे ते काय करायचंय, त्या सुकरातलं एक्सपेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे सुकरातचं म्हणणं काय आहे तर तुम्ही अमर्यादित गोष्टीकडे, सत्ता संपत्तीकडे फोकस न करता तुम्ही अमर्यादित गोष्टीकडे काय करा, फोकस करा. कारण ह्या ज्या गोष्टी सत्ता संपत्ती पैसा, तर ह्या ज्या गोष्टी त्या कशा आहेत तर मर्यादित गोष्टी आहेत. दुसरे काय आहे ते क्षणभंगूर गोष्टी आहेत, म्हणजे खूप दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी नाही आहेत. पण तुम्हाला जर चिरकाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या चांगलं नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी मिळवा आणि तोच तुमचा काय आहे एक प्रकारचा सद्गुण आहे. म्हणजेच काय तर माणसाचं माणूस पण कशात आहे तर दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये माणूस पण त्या ठिकाणी आहे. माणसं हे फक्त जनावर नाही आहेत, सत्तेचा उपभोग करणारी जी काही जमात आहे ती माणसं नाहीये, तर माणसाचं माणूस की जी आहे ती काय एक प्रकारे वेगळे प्रमाण आहे. म्हणजेच काय इथिक्स तुम्हाला काय सांगतं तर माणसांनी इतरांशी कशा प्रकारे वागायचंय, म्हणजेच ते काय असणार तुमचं नीतिशास्त्र त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच काय तर अंडरस्टँड द डिमांड ऑफ क्वेश्चन, प्रश्नांनी काय विचारलंय हे तुम्हाला काय करणं, टू द पॉइंट हिट करणं, एक्झाम्पल थ्रू पटवून त्या ठिकाणी देणं, हे तुम्हाला जर जमलं तर तुमच्यासारखं इथिक्समध्ये कोणच चांगले मार्क्स मिळवू शकणार नाहीये. आता दुसरा जो काही मुद्दा आहे तर तुमचं काय आहे तर करंट अफेअर्सचं लिंकेज कशाचं तुमच्या आन्सरमध्ये कशा प्रकारे करायचं, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना सतावणार हा प्रश्न आहे. करंट अफेअर्समध्ये काय असतं तर बऱ्याचशा घटना त्या ठिकाणी घडत असतात. आता ह्या ज्या घटना घडतायत तर त्या घटनेचं अनालिसिस आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर इथिक्सच्या अनुषंगाने करायचं. म्हणजे काय तर बरेचसे तुम्ही जर गोष्टी पाहिल्या तर त्या घटनेचं अनुकरण जे आहे किंवा त्याचं जे काही अनालिसिस जे आहे ते तुम्हाला एखाद्या रिपोर्टर सारखं करणं अपेक्षित आहे का, तर ते तुम्ही काय करताय, रिपोर्टर एखाद्या फॅक्ट्सवरती फोकस देतात आणि ते न्यूज तुम्हाला सांगतात. पण त्या न्यूजमधून तुमचं काय करायचं आहे, तुम्हाला त्या फॅक्ट्सवरतून म्हणजे करंट अफेअर्समध्ये न्यूज मिळणार आहे, न्यूजमधून तुम्हाला काय मिळणार आहे फॅक्ट्स, तथ्य मिळणार आहेत. तर त्या तथ्याला तुम्हाला काय करायचं आहे व्हॅल्यू सिस्टीमशी जोडायचं आहे. जे काही मूल्य जे आहेत आपल्या सिलेबसशी दिलेले सिलेबसचे टॉपिक्सशी त्या ठिकाणी त्या करायचं आहे तुम्हाला जोडायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सध्या काय आहे तर नीट पेपरचा जो क्रायसिस सुरू आहे, म्हणजे नीट पेपर लीक झाला होता, त्यानंतर पेपर कॅन्सल केला आणि ह्यासारख्या ज्या गोष्टी तुम्ही बघता म्हणजे त्यामुळे लोक विद्यार्थी जे आहेत ते फ्रस्ट्रेट झाले, काही लोकांनी सुसाईड केलं, इथपर्यंत ती गोष्ट गेली. जवळजवळ तुम्ही जर पाहिलं तर 22 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली होती. आता नीटची परीक्षा पेपर लीक होणं ह्याच्यातून तुम्हाला काय, ही फॅक्ट्स आहे, ही एक प्रकारची न्यूज आहे. पण ती न्यूज जी आहे तर ती तुम्ही कुठं लिंक करू शकता तर तुम्ही इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी म्हणजे जी काही नीट पेपर कंडक्ट करणारी जी काही बॉडी तर त्या बॉडीचं इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी. त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर काही जे मुलं जे आहेत ते वर्षानुवर्षे मेहनत करतायत आणि काही जे लोक आहेत ते काय करतायत गैरमार्गाचा वापर करून पेपर लीक करतायत आणि चांगले मार्क मिळवतायत. तर ह्याच्यातून काय होणार आहे तर तुमची जी काही संधीची समानता आहे म्हणजे काय इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती काय होणार आहे हायलाइट होणार आहे. दुसरं काय असणार आहे तर जे गव्हर्नन्स डेफिसिट तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा ट्रान्सपरन्सी नाहीये, अकाउंटेबिलिटी नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घ्यायला कोण तयार नाहीये. ठीक आहे. म्हणजे पेपर कोणी लीक केला कशामुळे झाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घेणारा व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे एक काळ होता ज्यावेळेस श्रीधरन यांनी फक्त म्हणजे त्यांची चुकी नसताना मेट्रोचं काम करत असताना मशिनरी कोसळून काही मजुरांना इजा झाली,
तर ती इजाची जबाबदारी त्यांनी काय केली, स्वतःवरती घेतली. म्हणजे ही काय आहे, एक हायेस्ट लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण इथं काय आहे, एवढं मोठं लोकांनी सुसाईड केलं, पेपर लीक झाला, तरी त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर तो घेणारा अधिकारी आपल्याला सापडत नाहीये. म्हणजे काय बघा की एक प्रकारचा हा एक विरोधाभास जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतो. आता ह्याच्याशी तुम्ही काय करायचं, जो इथिक्स आपल्याला सिलेबस दिलेला आहे, इथं तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा बघायला मिळत नाहीये, किंवा गव्हर्नन्स डेफिसिट तुम्हाला दिसून येतो. सिटिझन सेंट्रिक ॲडमिनिस्ट्रेशनचा तर विशेष सोडा, ते तर काय डायरेक्ट हॉलिवूड त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, तर ही जी काही फॅक्ट आहे ती फॅक्ट तुम्ही कुठं जोडू शकता, सिलेबसशी लिंक करू शकता. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही एक्झाम्पल थ्रू करंट अफेअर्सचं लिंकेजेस जर तुमच्या सिलेबस बरोबर केलं, ठीक आहे, म्हणजे करंट अफेअर्समध्ये गोष्टी घडतात बघा. आता दुष्काळ आला, गव्हर्नमेंट त्याच्या कशा प्रकारे पुढे गेला, किंवा ज्या वेळेस फ्लड आला होता मराठवाड्यामध्ये, मागच्या पावसाळ्यात काय झाला होता, खूप मोठा पूर आला होता, तर त्यावेळेस प्रशासनाने कशा प्रकारे रिस्पॉन्ड केलं. तर तिथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही गव्हर्नमेंटमधले काही जे अधिकारी आहेत तर त्यांनी अप्रुव्हलची वाट न बघता डायरेक्ट काय केलं, लोकांना मदत करायला चालू केली. ठीक आहे. आता तिथले जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, ते तर स्वतः पाण्यात उतरून रिस्क घेऊन काय करत होते, लोकांना वाचत होते. म्हणजे असे पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स पण काय मिळतात तुम्हाला करंट अफेअर्समध्ये बघायला मिळतात. तर तेच एक्झाम्पल्स तुम्ही काय करा, इथिक्सचा जो सिलेबस आहे आपला त्याच्याशी लिंक तुम्ही जर केलं तर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स काय होणार आहेत, इन्हान्स त्या ठिकाणी होणार आहेत. आता पंचसूत्रीमधली जी काही शेवटचं जे काही सूत्र आहे तर ते कुठलं, तर सिलेबस इंटरलिंकेजेस. म्हणजे जो काही आपल्याला नीतिशास्त्राचा जो सिलेबस दिलेला आहे, ठीक आहे, तर त्या सिलेबसकडं एक कंपार्टमेंटलायझेशनकडं नका बघू. म्हणजे काय, तर हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे, तर अशा दृष्टिकोनातून त्या सिलेबसकडे तुम्ही पाहू नका. तर हा सिलेबस काय आहे, एकमेकांच्या इंटरलिंकेज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक चांगला ऑफिसर जे आहे, म्हणजे एक पोलीस ऑफिसर पकडा, तर त्या पोलीस ऑफिसरमध्ये काय कंपॅशन आहे, म्हणजे विकर सेक्शन प्रती काय आहे त्याची सहानुभूती. म्हणजे त्याच्याकडे जर महिला आल्या, लहान मुलं आली, किंवा ट्रायबल पीपल आले, किंवा ट्रान्सजेंडर पीपल आले, म्हणजे हे काय आहेत आपल्या समाजामध्ये असणारे एक दुर्बल घटक आहेत. तर अशा प्रकारच्या घटकांप्रती काय त्याच्याकडे एक सहानुभूती. म्हणजे काय, तर एखाद्या समजा एक काय आहे, तर एखाद्या घरामध्ये महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे, तर तशा प्रकारचा जर ऑफिसर तिथं बसला असेल, ठीक आहे, म्हणजे तशा प्रकारचा ऑफिसर तिथं बसला असेल, त्याच्याकडे जर सहानुभूती असेल तर तो काय करणार आहे, त्याच्यामध्ये त्या व्यक्ती पुढं ॲटिट्यूड कसा असेल, तर पॉझिटिव्ह, म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला असेल, आणि तो प्रोसिजरवरती गुंतून न राहता त्या व्यक्तींना काय करेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळं त्या व्यक्तींना धीर देईल. धीर दिल्यामुळे काय होणार आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यक्ती कुठल्या ह्याच्यातून गेलेली आहे, तर त्यामध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळं त्याच्यामध्ये बौद्धिक म्हणजे इमोशनल जो काही इंटेलिजन्स जो आहे, ठीक आहे, म्हणजे भावनिक बौद्धांक त्याचा डेव्हलप झालेला असेल, आणि भावनिक बौद्धांक त्याच्यामुळे डेव्हलप झाल्यामुळे तो त्याचं जी काही वागणूक जी असेल ती कशी असेल, तर गुड गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून ती वागणूक असेल, आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशनवरती फरक पडणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण चालू कुठं केलं होतं, तर एक व्हॅल्यूज फक्त त्याच्यात कंपॅशन नावाची व्हॅल्यू होती, त्या व्हॅल्यूने काय केलं, त्याचा ॲटिट्यूड सेव्ह केला, ॲटिट्यूडने त्याचा इमोशनल इंटेलिजन्स सेव्ह केला, आणि इमोशनल इंटेलिजन्समुळे पूर्ण प्रशासन जे आहे ते काय झालं, प्रभावी होण्यास मदत झाली. म्हणजे काय, तर सिलेबस जो आहे का तुमचा सगळा इंटरलिंकेज आहे. म्हणजे काय, हे जे इंटरलिंकेज आहे, हे जे इंटरलिंकेज आहे, हे पूर्ण एका नेट सारखे, म्हणजे जसं कोळ्याचं जाळं असतं बघा, एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं, तशा प्रकारे सिलेबस हा तुम्ही एकमेकांमध्ये आन्सर लिहिताना गुंतवा आणि त्याचं इंटरलिंकेजेस करा. आणि हे जर तुम्ही इंटरलिंकेजेस करायला शिकला तर ते काय असणार आहे, तुमची एक व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या ॲन्सर रायटिंगमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. आणि डेफिनेटली ह्याच्यामुळं तुमचं एक इथिक्स म्हणजे फक्त एक मेकॅनिकल अप्रोच न ठेवता तुम्ही त्या उत्तराला कसं करता, इंटरलिंकेजेस केल्यामुळं त्याच्यामध्ये एक नॅचरल इंटिग्रेशन आलेलं असणार आहे, आणि त्याच्यामुळं तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुमचे वाढणार आहेत. ठीक आहे. म्हणजे इंटरलिंकेजेस करणं पण खूप जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो कुठला आहे, केस स्टडीजचा मुद्दा आहे. आता केस स्टडीजमध्ये मला सांगा की जे सगळे विद्यार्थी केस स्टडीज लिहिणार आहेत तर ते सगळे इथिकल अप्रोचच लिहितील, कोण अनइथिकल अप्रोच लिहिणार नाही. ठीक आहे. म्हणजे कोण म्हणणार नाही की मी पोलीस ऑफिसर आहे ते काय करेल, मी लाठीचार्ज करेल, मारेल, तोडेल आणि त्या ठिकाणी शांतता एस्टॅब्लिश करेल. तर अशा प्रकारचा मूर्खपणा करणारे तर तुम्ही त्या ठिकाणी नसणार. ठीक आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी केस स्टडीजचं उत्तर लिहितील ते सगळे इथिकलच्या अँगल लिहितील, मग मार्कामध्ये तफावत का होणार आहे. ठीक आहे. म्हणजे बरेचसे जर तुम्ही पेपर, आता बरेचसे विद्यार्थ्यांचे पेपर चेक करायला येतात, त्यांच्यामध्ये जर एक कॉमन फॅक्टर जर बघितला आपण तर काय 90% जे काही डिसिजन्स असतात
डिसिजन्स कुठला घ्याल, ठीक आहे. केस स्टडीजमध्ये काय दिलं असते, फॅक्ट दिलेले असणार तुम्हाला, आणि तुम्ही कुठल्या प्रकारे डिसिजन घ्याल हे जे तुम्हाला लिहायचं असतात. म्हणजे हे लॉंग टर्ममध्ये हे डिसिजन घेईल, शॉर्ट टर्ममध्ये डिसिजन घेणार आहे. तर 90% मुलांच्या उत्तरामध्ये इथं सिमिलरिटी असणार आहे. मग मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असं काय वेगळं आहे, ठीक आहे. डिसिजन घेणं म्हणजे काय असणार आहे, तुम्ही हॉटवरती फोकस करताय, हॉट म्हणजे काय डिसिजन घेणार. पण मार्कामध्ये डिफरन्स का पडतोय, तर व्हायमुळे पडतोय, व्हाय, ठीक आहे. व्हाय म्हणजे काय असणार आहे, का. म्हणजे तुम्ही हा पर्टिक्युलर डिसिजन घेतला तर तो डिसिजन का घेतला, ठीक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी काय आहे, तर तुम्हाला झोपडपट्टी जी आहे ती अनधिकृत झोपडपट्टी, एक झोपडपट्टी, पण ती झोपडपट्टी तुम्हाला काय करायची, त्या ठिकाणी हटवायची. कारण ती त्याच्यामुळे काय होतंय, जर प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, कारण ती अनधिकृत असल्यामुळे काय तिथं खूप जास्त क्राऊड आहे, गुन्हेगारी त्या ठिकाणी वाढलेले, मुलींची छेडछाड किंवा महिलांवर अत्याचार त्या ठिकाणी वाढलेले आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारचे केस स्टडीज आहे. आणि तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहे, सगळी लोक काय करणार, शॉर्ट टर्ममध्ये हे करेल, लॉंग टर्ममध्ये हे करेल, पण तुमची जी आर्ग्युमेंट्समध्ये जो दम आहे ना, आर्ग्युमेंट्समध्ये तुमचा जो दम असणार आहे, किंवा मी हा डिसिजन का घेतला, कशामुळे घेतला, त्याच्यावरती कोणावरती इम्पॅक्ट होणार आहे, कुठला स्टेक होल्डर त्याच्यामुळे कसा इम्पॅक्ट पडणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो ॲनालिसिस तुम्ही कराल, म्हणजे आर्ग्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी द्याल, आणि तुम्ही ज्यावेळेस आर्ग्युमेंट देऊन डिसिजन तो घ्याल, हे प्रूव्ह कराल, तर त्यावेळेस काय असणार आहे, तुमची जी केस स्टडीजमध्ये तुम्ही उत्तर लिहिणार आहे, तर त्यामध्ये तुमचा डिफरन्स जाणवणार आहे, ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी डिसिजन तर लोक सेम घेणार आहे, पण डिसिजन का घेतला, कशामुळे घेतला, त्याचा इम्पॅक्ट कुणावरती होणार आहे, हे जर तुम्ही एक्झामिनरला जर पटवून दिलं आणि त्याचा जर ॲनालिसिस केला, त्याला इथिक्सचा जो काही थेरी पार्ट आहे त्याच्याशी जोडलं. कारण ज्यावेळेस तुम्ही केस स्टडीज सोडवता, तर त्याचं थेरी पार्टचं जे काही ॲप्लिकेशन जे आहे ते तुमच्या केस स्टडीजमध्ये असणार आहे. कारण केस स्टडीजमध्ये तुम्हाला काय असतं, बऱ्याचशा केसेस देऊन तुम्ही त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, तुमचा ॲप्टिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स आहे, किंवा तुमची प्रायोरिटी कोणाला आहे, ठीक आहे. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी जे त्या गोष्टी कुठे चेक होणार आहेत, तुमच्या केस स्टडीजमध्ये चेक होणार आहेत. आणि हे जर तुम्ही कावर फोकस दिला, ऑर्ग्युमेंटवरती फोकस दिला, शॉर्ट टर्म मेजर्स काय होईल, लॉंग टर्म मेजर्स काय होईल, ह्याच्यावरती भर दिला. कारण काय आहे, तर तुम्हाला शॉर्ट टर्म म्हणजे ऑफिसरची जी क्वालिटी, ती क्वालिटी कशी असणार आहे, तर लॉंग टर्म इम्पॅक्टवरती पण तुम्ही फोकस करणार आहे, आणि शॉर्ट टर्मवरती पण फोकस करणार आहे. अशासारखे जे काही बारकावे आहेत, त्या बारकाव्यावर फोकस तुम्ही केला, तर तुमचं जे आन्सर आहे ते काय असणार आहे, इतरांपेक्षा वेगळं असणार, ठीक आहे. आता हे आपलं पहिलं सेशन आहे. तर विविध सेशनच्या माध्यमातून आपण प्रत्येक केस स्टडीजवरती कसा अप्रोच असला पाहिजे, मग स्टेक होल्डरचा ॲनालिसिस कसा असणार आहे, कुठले मेजर्सवरती कशा प्रकारे फोकस करायचा आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते नवीन सेशनमध्ये आपण घेऊन त्या ठिकाणी येऊयाच, ठीक आहे. तर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स इम्प्रूव्ह होण्यासाठी आय थिंक तुम्हाला मदत झाली असेल, किंवा काहीतरी इन्साईट थोडाफार ते मिळाला असेल. आता जर तुम्ही नव्याने अभ्यास चालू केलेला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करताय, पण तुम्हाला गायडन्स नाही आहे, उत्तरलेखन कसं करायचं, किंवा सिलेबस कसा कंप्लीट करायचा, कन्सेप्ट माहीत नाही आहे, तर अशासाठी युगांतर अकॅडमीमध्ये एक लक्ष बॅच त्या ठिकाणी आहे. तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पूर्ण 12.5 मार्काची जी तयारी आहे, म्हणजे SA प्लस GS 1 2 3 4 त्याची पूर्ण तयारी करून घेणारी बॅच, ही बॅच त्या ठिकाणी आपली लॉन्च होती. आता काही जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी काय केलेलं आहे, तर काही सिलेबस त्यांचा झालेला आहे, पण त्यांना फक्त GS 1चं मॉड्यूल हवं आहे, फक्त इथिक्सच करायचं आहे, SS करायचं आहे. तर अशा प्रकारचे मॉड्यूल्स ही आपल्या युगांतर अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहेत. त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता, ठीक आहे. म्हणजे बॅचमध्येच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस, अँसर रायटिंगची प्रॅक्टिस, अप्रोच डेव्हलपमेंट, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅचमध्येच करून घेतलेल्या आहेत. आता तुमचा जर ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स असेल आणि तुम्हाला पहिल्यापासून तयारी करायची, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, ऑप्शनल डायरेक्ट टाकून दिलं आहे, पण तयारी आत्ता काहीच नाही आहे. पण तुम्हाला जर कष्ट करायचं असेल आणि योग्य मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही PSIRची मेंटरशिप प्लस व्हॅल्यू ॲडिशन जी बॅच आहे, ती बॅच आपण येत्या 21 तारखेला सुरू करत आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये लेक्चर दिले जातील, कन्सेप्ट क्लॅरिटी असेल, मटेरियल दिलं जाईल, म्हणजे जे काही गोष्टी लागतील तर ती गोष्टी पूर्ण करणारी बॅच आपली आत्ता सुरू होते, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, आणि इथिक्सबद्दल नेमकं मार्क इन्हान्स कुठं करायचं, तुम्हाला जे असणारं नॉलेज त्याचं रिफ्लेक्शन कसं करायचं, तर हे तुम्हाला थोडाफार का होईना गायडन्स मिळाला असेल अशी आशा करतो. आणि आजचं सेशन मी थांबवतो, ठीक आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया. थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे अहेड.